सो हॅलो गाईज, वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फ्रायडेचं मार्केट अनालिसिस काय होतं, की फ्रायडेनी मार्केटमध्ये कसं फ्रायडेला मार्केटनी कसं मूव्ह दिलं, त्यानंतर ट्रॅप बनवल्यानंतर मार्केट वरती का गेलं, त्याच्या पाठीमागचे रिझन्स आपण बघणार आहोत. आणि मार्केटमध्ये आपल्याला फ्रायडेला ट्रेड कसा भेटला असता, प्लस मार्केटमध्ये फ्रायडेला कुठले सेंटिमेंट्स होते ते पण आपण गोष्टी आज चेक करणार आहोत. सो भेटूया व्हिडिओ नंतर. सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हॅलो गाईज, आलोय आपण त्याच्या चार्टवरती. सो आता इथे आपण बघतोय की मार्केट काय करतोय. इथे अप जायचं ट्राय केलं, रेजिस्टन्स घेतला. सेकंड अप जायचं ट्राय केलं, रेजिस्टन्स घेतला. परत एकदा मार्केटने अप जायचं ट्राय केलं, रेजिस्टन्स घेतला. बट लास्ट टाइम जिकडे रेजिस्टन्स घेतला, ॲक्च्युली मार्केटमध्ये फ्रायडेचा दिवस आला तो. आणि फ्रायडेला मार्केट काय करतो तुम्हाला माहितीच आहे. मार्केट नेहमी वन साईड पोझिशन तुमची देत असतो, म्हणजे एक तर अप तर डाऊन तर डाऊन, तसंच निघून जातो मार्केट. सो आता आपल्याला काय करायचं आहे की मार्केटमध्ये आता फ्रायडेला जी मुवमेंट होती ती आपण त्याचा ॲनालिसिस करतोय. सो ॲनालिसिस करताना आपण काय बघतोय आता इथे की मार्केटमध्ये मुवमेंट झाल्यानंतर आता इथे काय झालंय, मुवमेंट कशी झाली, सिम्पल. इथे आपण बघू शकतो की जस्ट टॉपला जे आपण फ्री कोर्स दिलेला होता त्याच्यामध्ये सिम्पली शिकवलेलं, टॉपला हॅमर झाली, आपल्याला सेलिंग करायची. आपण सेलिंग इथे जरी टाकली असती तर ऑलमोस्ट आपले पॉईंट्स किती कॅप्चर झाले असते इथे बघा. इकडनं तुमचे जरी तुम्ही इथे कुठेतरी कॅप्चर केलं असतं 23 पॉईंट्स कॅप्चर झाले असते मार्केटमध्ये. 23 पॉईंट्स खूप जास्ती होतात गोल्डमध्ये, कमी नाही बोलू शकत त्याला तुम्ही. एवढे पॉईंट्स तुम्ही इझिली कॅप्चर करून मार्केटमध्ये चांगली मुवमेंट आणली असती. आणि सेकंड थिंग काय की मार्केटनी इकडनं जो ट्रॅप केला त्याचं काय, मार्केटमध्ये बघू शकता हा जो सपोर्ट होता, मार्केटने काय केला, आधी सपोर्ट इथे तोडायचा ट्राय केला, बट मार्केट कुठे ना कुठेतरी वरतीच निघून गेला. बट सेकंड टाइम जेव्हा मार्केट इथे आला, इथे हे इकडचा पार्ट सोडून द्या, सेकंड टाइम जेव्हा मार्केट इकडे आला तेव्हा मार्केटने काय केलं, सपोर्ट तोडला प्लस क्लोजिंग पण खाली दिली. सो इथे काय झालं, जेवढे पण सेलर्स होते ते इथे ऍक्टिव्ह झाले, बट मार्केटने इथे काय केलं, त्यांच्यासोबत ट्रॅप करून टाकलं. मार्केटनी तेच केलं जे मार्केटला करायचं होतं. मार्केटने काय केलं, इकडनं हॅमर बनवून अप पोझिशन निघून गेला. माझी इथे पोझिशन आहे होल्ड. इथे हा ट्रॅप मला आधीच समजलेला. हा ट्रॅप मला आधी कसा समजलेला, सिम्पल आहे एकदम. याच्या पाठीमागे एकदम सिम्पल सायकोलॉजी आहे की जर तुम्ही हा ट्रॅप ओळखायचा असेल तर ओळखणार कसा. हे जेवढे पण सेलिंगचे कॅन्डल्स आहेत त्यांच्या सेलिंगच्या कॅन्डल्सला तुम्ही इथे बघू शकता की बाईंग झालेली आहे, बाईंग झालेली आहे, बाईंग झालेली आहे. इथे बाईंग झालेली आहे म्हणजे काय सांगतोय, मार्केट कुठे ना कुठेतरी वीकच आहे. सेलिंग झाली आहे बट मार्केट वीक आहे. हे जे कॅन्डल्स झालेले आहेत सेलिंगच्या, त्या वीक कॅन्डल्स आहेत. सेलिंग दाखवतात आपल्याला बट ती प्रॉपर सेलिंग नाही. मार्केटचे सेंटिमेंट्स आहे बाईंगचेच आहेत. मार्केटला वरतीच जायचं आहे. मार्केट काय करू शकतो आता, इकडनं पुढे, इकडनं अजून एक अप मुवमेंट देऊ शकतो. मार्केटनी अजून एक अप मुवमेंट द्यायचे चान्सेस आहेत. नवीन हाय बनवायचं ट्राय करू शकतो मार्केट. सो ॲक्टिव्ह राहा मार्केटमध्ये. आता करंटली तुम्ही कुठलीच पोझिशन याच्यामध्ये टाकू नका. जर तुम्ही इथे होल्ड असाल कुठेतरी तर ओके, तुमचा एसएल ट्रेल वगैरे करा आणि तो तुमचा एसएल ट्रेल करून वरती आणा. बट आता नवीन पोझिशन कुठली बनवायची ट्राय करू नका. बेस्ट राहील तुमच्यासाठी एसएल वगैरे मोठा बसेल तर आता तुम्ही कुठे इथे पोझिशन टाकली तर. अदरवाईज जर तुम्ही मार्केटमध्ये आधीपासून आहात तर बेस्ट आहे, नवीन हाय बनवायला निघून जाऊ शकतो मार्केट. सो थँक्यू गाईज, सबस्क्राईब करायला विसरू नका.